मागील अनेक वर्षापासून औंधसह वंचित 19 गावातील नेते मंडळी चुकीच्या वाटेने जात आहेत. एकेकाळी अख्खं सरकार औंधमधील देवीच्या पायथ्याशी येऊन दर्शन घेत होतं. त्यावेळी पाणी मागायचे हे नेते हुजरेगिरी करण्यात दंग असायचे. लोकप्रतिनिधी म्हणून या नेत्यांनी मला एकदा तरी संपर्क करायचा. तुम्ही मत कुणाला पण द्या, पण पाण्याच्या प्रश्नावर का राजकारण करता? मागील उपोषणकर्त्यांना अगदी राज्यपालांपर्यंत घेऊन गेलो होतो, पण मी कुरोलीत येईपर्यंत उपोषण सोडलं गेलं. एवढी तुम्हाला माझी ॲलर्जी आहे, पण लक्षात ठेवा, या मंदिरातील प्रभू रामाची शपथ घेऊन सांगतो, औंधसह वंचित 19 गावांना हा जयकुमार गोरेच पाणी देणार आहे, दुसऱ्या कुणाचं काम नाही, असं वक्तव्य आमदार जयकुमार गोरेंनी सिद्धेश्वर कुरोली येथील गावभेट अभियान दरम्यान केलं. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, लोकराष्ट्र. महाराष्ट्र शासनाने पाठवला की औंधसह 16 गावांना 1.25 TMC पाणी आरक्षित करण्याचा जो प्रस्ताव पाठवला, त्या प्रस्तावाला मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिली आणि औंधसह 16 गावांना पाणी देण्याचा मार्ग मोकळा झाला. आता 1.25 TMC पाणी आमच्या औंधसह 16 गावांना एका बाजूला पाण्याचं आरक्षण झालं, पण औंधसह 16 गावाच्या पाण्याचा विषय चर्चेला अनेकदा येतो. आज मी इथे येतानाही म्हणत होते, आता मानगंगेत पाणी गेलं, या 16 गावाचं काय झालं? इथे दुष्काळानं माणसं हरभरत आहेत. पण माझी आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती आहे की बाबांनो, चुकीच्या मार्गाने जेव्हा जेव्हा आपण जातो, आपल्याला औंधाला जायचंय आणि आपण मायनीचा रस्ता पकडला तर गावल का तुम्हाला? गावल का? अरे आता अनेक वेळा सांगितलं मी तुम्हाला, अनेकदा सांगितलं मी तुम्हाला की अरे औंध इकडं आहे, रस्ता इकडचा कुठं धरलाय? अरे पाणी देणाऱ्याकडे पाणी मागायला जायना, तुम्ही पाणी देणाऱ्याकडे मागायलाच जायना. मी अनेकदा सांगितलं, बाबांनो, पाणी देणं तर हे माझं कर्तव्य आहे, तुम्ही माझ्याकडे आलंच पाहिजे असं बिलकुल नाही, असं बिलकुल नाही. पण जयकुमार गोरे पाणी देतो तर एवढं नसायचं कारण काय? काय अडचण आहे मला सांगा, काय प्रॉब्लेम आहे मला सांगा, सांगा काय काय अडचण काय? रोज उठतोय कुणाकडे जात आहे का? सरकार औंधमध्ये 20 वर्ष होतं तुमच्या, औंधमध्ये अख्खं सरकार तुमच्या होतं. एक माणसाने आंदोलन केलं नाही, एका माणसाने मोर्चा काढला नाही, तिथं जाऊन निवेदन दिलं नाही. तेव्हा कुठं गेलो होतो? तेव्हा काय झालं होतं? ज्या माणसाने पाण्यापासून वंचित ठेवलं, ज्या माणसामुळे पाणी आलं नाही, त्या माणसाच्या पक्षातल्या लोकांना बोलवून तुम्ही औंधमध्ये ओरुजमध्ये मोर्चा करताय आणि कुठं पाणी मागताय? तालुक्याला आमदार आहे ना, कधी आला आमदाराला सांगायला? एखादं निवेदन दिलं कधी आमदाराला? कधी सांगितलं कधी आमदाराला? एवढी कसली अलर्जी आहे? जाऊ द्या ना बाबांनी, मत द्या, कुणाला द्यायचं. आपण पाण्यात राजकारण नाही करायचं, नाही करायचं पाण्यात राजकारण. मी अनेकदा सांगितलं, दादा मग मत द्या, तुम्हाला कुणाला द्यायचं तिकडं, पण पाण्याचं राजकारण आणू नका. पिढ्यान नुकसान झाले बाबांना, आपल्यात मेळ राहिला नाही, आपण चुकीच्या दिशेने गेलो आणि पिढ्याचं नुकसान झालंय. 50 वर्षापूर्वी इथं पाणी यायला पाहिजे होतं, ते आत्ता कुठंतरी पाणी याची सुरुवात झाली. आत्ता परिस्थिती बदलताना आपण बघतोय. कुणी पाणी मागत नव्हतं. उरमोडीचं पाणी बघितलं की झे गटापूरचं मागायला लागला, झे गटापूरचं बघितलं की टेंबूचं मागायला लागला. जर उरमोडीचा अंदाज नसतं तर कुणी मागितलं असतं का? नसतं मागितलं. आता पाणी येतंय म्हणून उरमोडीचं पाणी आलं म्हणून शेतकरी संघटनेची जे कार्यकर्ते आहेत ते आंदोलन करतात की पाणी सोडा म्हणून. पण पाणीच आणलं नसतं, कॅनलच झाला नसता, पाणीच आलं नसतं तर आंदोलन कशाला केलं असतं? तेव्हा कधी आंदोलन केलं नाही योजना व्हावी म्हणून? या सगळ्या गोष्टी आपण बारकाईने विचार करावा. आपल्याही कार्यकर्त्यांना कधी अनेकदा कार्यकर्ते सांगतात, आपण म्हणतो भाऊ असं झालंय, तसं झालं, असं म्हणतोय, तसं म्हणतोय. अरे कुणी काय म्हणायचं ते म्हणू द्या. औंधसह 16 गावाला हाच फकड्या पाणी देणार, दुसरा पण पाणी देऊच शकत नाही. प्रभू श्रीरामाच्या साक्षीने सांगतोय की हा जयकुमार गोरे औंधसह 16 गावाला पाणी देणार. कुणी काय करायचं ते करू द्या, कुणी मोर्चे काढू द्या, कुणी माझ्या विरोधात किती प्लॅनिंग करू द्या, किती कसंही उपोषण सोडू द्या. का राज्यपालाला भेटून मुख्यमंत्र्यांची बैठक करून पत्र घेऊन आलो, ते पत्र सुद्धा देऊ दिलं नाही. सिद्धेश्वर कुरोलीत पोचायच्या आधी उपोषणकर्त्याच्या ओळावर बसून त्याला पाणी पाजलं. किती जगा काय
असली कसली अलर्जी आहे? पण किती तुम्हाला अलर्जी असली तरी आमदार मीच आहे ना रे, आहे ना मीच. आणि अजून 15 वर्ष 20 वर्ष आहे, तुम्हाला म्हणा अजून 15-20 वर्ष आहे, त्यांनी किती पेंगा घालू दे. अरे एका नाही बाबांनो, एका योजनेचं काम मी पूर्णत्वाला घेऊन चाललोय. सगळेच एकत्र नाही होणार बाबा, समजून घ्या तुम्ही. आज जरी मी म्हणलं तर 4 पोराची लग्न एका दिवशी नाही होत आहे ना, होतात का? थोरल्याचा आधी होईल, नंतर धाकट्याचं सगळ्यात शेवटी असं काय तर होईल ना. सगळं एका दिवशी कसं होईल? तिकडं पाण्याला इकडं, आज इकडे येणार आहे बाबा. इकडं 1.25 TMC पाण्याचं आरक्षण झालंय. आजपर्यंत पाणीच नव्हता उन्हाला, तेव्हा का आंदोलन नाही केलं? यमाई देवीच्या पूजेला अनेक लोक येतात, तेव्हा का निवेदन दिलं नाही? हा, अरे मला एक समजून घ्या बाबा, कशासाठी करतात? राजकारण करायचं हे ठिकाणच नाही. पाणी हे राजकारणाचं ठिकाण आहे, समजून घ्या तुम्ही. पाण्यासाठी राजकारण नका करू. जयकुमार गोरे आमदार होऊ दे नाही होऊ दे, डोक्यात घ्या. असे अनेक जयकुमार गोरे सारखे आमदार आले गेले तरी फरक पडत नाही, पण पाण्यानं फरक पडतो. लक्षात घ्या, फरक पाण्यानं पडतो. आणि आपला लढा पाण्याचा आहे. या जयकुमार गोरेनं पाण्याची सवय लावली आपल्याला. डॉक्टर येळगावकर असतानाच प्रयत्न झाले, बाकी काय झालं तुम्हाला माहिती आहे? डॉक्टर साहेब, मी आमचं जमतं एवढंच पाण्याच्या मुद्द्यावर. अनेक लढाई आमच्याही झाल्यात ना, पण आमच्या दोघांचा अजेंडा पाणी हाच होता. ते आमदार झाले, 5 वर्ष संधी मिळाली, त्यांनी प्रयत्न केले. पण जयकुमार गोरे एवढी राजकीय ताकद नाही त्यांना मिळाली. ती ताकद मला मिळाली. आज 97 गावाचं पाणी गेलं. आता 32 गावाला येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये जात आहे. ऑगस्ट महिन्यामध्येच 42 गावाच्या पाणी योजनेचं 750 कोटीचं मावण कलेलोनसह कुकुरवाडच्या जवळजवळ 42 गावाचं काम चालू करतोय आपण. आता टेंडर 4-5 दिवसात 6-7 दिवसात निघते. आणि आता वारी आहे औंधची आहे. आता वारी औंधची आहे. त्यामुळं कुणी किती टाळ वाजू द्यावं काही फरक पडत नाही.